हरिओम नमस्कार. मी सुनील शिंदे, योग शिक्षक, आहार मार्गदर्शक, संवहन तज्ञ, पास्ट लाईफ थेरपिस्ट, न्यूरोथेरपिस्ट, बर्न सेटिंग थेरपिस्ट आणि आंतरराष्ट्रीय योगासन गोल्ड मेडलिस्ट. बॅक पेन सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत टाचेचे दुखणं. दुखीची मुख्य कारणं आहेत. पहिले कारण आहे ते अतिरिक्त वजन असणे, त्याच पद्धतीने उठण्याच्या, बसण्याच्या, झोपण्याच्या ज्या सवयी आहेत त्याच्यामुळे बॉडी इनबॅलन्स होणे आणि एका टाचेवर जास्त भार येणे. त्याच पद्धतीने आपण जे चप्पल्स वापरतो, अतिरिक्त हिल्स, उंच टाचेच्या चप्पल्स आपण वापरल्यामुळे सुद्धा आपल्याला टाचदुखी होऊ शकते. त्याच पद्धतीने कॅल्शियम जे आपण घेतो कधी कधी अतिरिक्त, तर कॅल्शियम अतिरिक्त जर आपल्या शरीरात झाले तर त्याचं डिपॉझिट म्हणजे ते टाचेच्या पाठीमागे जे हाड आहे टेंडन, इथं टाचेवर लहान प्रमाणात स्पर म्हणजे अतिरिक्त कॅल्शियम डिपॉझिट होऊन तिथं हाड वाढणे असं म्हणतो. तर तिथे टोचल्यासारखं असं दुखाव होणे, अशी विविध कारणं आहेत टाचदुखीसाठी. तर पुढे दिलेले जे व्यायाम आहेत ते आपण करून आपली टाचदुखी घरच्या घरी घालवू शकता. हरिओम नमस्कार. काय करायचं पहा, ही पूर्ण टाच दुखती तर ह्याला इथून इथपर्यंत एवढं मॉलिश करायचं, म्हणजे दोन्ही हात टेकायचे आणि या पद्धतीने रबिंग करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता उलटा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 4 5. उलटा घ्या आता. 6 7 8 9 आणि 10. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. चार दुखते त्या पायाच्या आपण या पद्धतीने बुक करायचं. बुक केल्यानंतर ह्या मुळाशी लावून इथं खाली बेंड करायचं, पाठीमागं ओढायचं नाही, खाली बोट. 1 2 3 4 5 6. 6 सेकंद थांबल्यानंतर पुढचं बोट. 1 2 3 4 5 6. त्यानंतर पुढचं बोट 6 सेकंद. 1 2 3 4 5 6. त्यानंतर पुढचं बोट. 1 2 3 4 5 6 आणि अंगठा. 1 2 3 4 5 6. कंटिन्यू घ्या. 1 2 4 5 6. पुढचं बोट. 1 2 3 4 5 6. पुढचं बोट. 1
2 3 4 5 6 पुढचं बोल 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 ठेवायचं. ठेवल्यानंतर याचं हे काय करायचं या पद्धतीने आणि टाचेपासून वरपर्यंत असं आपल्याला रबिंग करायचं. 1 2 3 4 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 त्यांचं घ्या कंटिन्यू वर घ्या. तुमच्याकडे घ्या. टाचेच्या इथं पुढं ओढायचं. पुढं हां वर टाच खाली खाली जाऊ द्या. टाचेपर्यंत खाली खाली हां तिथून वर ओढा 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 वर. हां एक हात पुढे पाठीमागे एक हात पुढे पाठीमागे पुढं असं घ्या. पुढं टाचेला येऊ द्या असं. हां आणि टाच ओढायची. हां टाचेला टाच फिक्स ठेवा. हां खालपर्यंत टाचेला हे झालं पाहिजे. यांचं घ्या. टाचेला खाली टाचेला ओढा. हां लावा देताना वर ओढा. तिथंच घासा भरपूर. हां भरपूर घ्या. हां तिथं हां हे महत्वाचं आहे. करेक्ट. आहे ते असे ठेवल्यानंतर हे असं हुक करायचं. इथून टाचेपासून वर मॉलिश करायचं खाली. 1 2 हे पूर्ण घोटशीर वर ओढा. 3 4 कॉन्स्टंट ठेवा. 5 6 7 8 9 10 या पद्धतीने हे करायचं. ही हुक या पद्धतीने इथं लावून हे असं वर ओढायचं. टाचेपासून घोडशीर बांधतात ना त्याला. हां 200 ते वर ओढायचे. टाच वर उचलायचे अशी. टाचेवर भार देऊन हां आता ओढायची तर ते ओढली जाईल. हां हां तरच ओढली जाईल. हे हुक धरायचं. हुक असं अंगठा बाहेर आणि हे आत या वर घेतलं का बरोबर. रिलॅक्स. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. रिलॅक्स. याच्यावर दिल्यानंतर हात टेकले. स्टार्ट. 1 2 पूर्ण टाचेपर्यंत मसाज करायचा. 3 4 5 6 7 8 9 10 2 3 4 चालेल. कॅमेरा हलवू नका. 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 5 पुन्हा खाली. 1 2 3 4 5 पुन्हा खाली. 1 हे ओढून धरायचं. 3 4 5 पुन्हा खाली. 1 2 3
4 5 पुन्हा खाली हे ओढून धरायचं 1 2 3 4 5 त्यांचं घ्या आता टाच वर घ्या की वर असं वर घ्या पाय फोल्ड करा अजून भरपूर पाय फोल्ड करा सगळ्यांचं घ्या 5-5 सेकंद नंतर पाठीमागं हात टेकायचे आपल्याला हात टेकल्यानंतर काय करायचं हे पूर्ण रबिंग करायचं या पद्धतीने टाचेपर्यंत पूर्ण रबिंग करायचं पाय जवळ घेतल्यानंतर हे रब केल्यानंतर 3 ते 4-5 वेळा रब केल्यानंतर इथं रोटेशन करायचं पुन्हा रबिंग करायचं पायाचा भार पडला पाहिजे त्याच्यावर परत रब पद्धतीने आपले पाय झाले पाहिजेत आता 6 काउंट घ्या स्टार्ट करा या पद्धतीने उंची घेऊन पाय मोकळे ठेवायचे दोन्ही हात साईडला ठेवल्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 1 2 3 4 5 6 7 8 9 10 3 4 2 3 4 5 हां स्टार्ट दुखीसाठी समजा या पायाची टाच दुखते तर या पद्धतीने असा तिरका हे घ्यायचं आपल्याला हां लाकडी ठोकळा तिरका घेतल्यानंतर वरून खाली उतार आहे दोन्ही हाताने धरल्यानंतर इथं पाय ठेवायचं ही टाच दुखती तर त्याच्यावर पाय ठेवून काय करायचं आपल्याला बहार द्यायचा या पद्धतीने उभं राहायचं आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 हे वर चढ आणि खाली उतार आहे या पद्धतीने ठोकळा घेऊन त्याच्यावर पाय ठेवायचा पाय ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं भिंतीला धरून याच्यावर बहार द्यायचा हा पाय मोकळा राहील पहा इथं स्टार्ट आपला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 हां ठेवा पाय त्याच्यावर ठेवल्यानंतर काय करायचं आहे समोर हा वर उचला बघा कुठं ताण येतोय करेक्ट पिंडरीवर ताण येतोय हां येतोय हां 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलॅक्स खाली घ्या दुसरा पाय घ्या हां ताण येतोय हां तेच फार महत्वाचं हां
दुसरा पाय घेतल्यानंतर उचला वर पाय. हां 1 2 3 4 5 6 7 8 9 10.